हॅलो, मी पल्लवी. तर आज आपण करणार आहे बिट्टी. बिट्टी ही सगळ्यांनाच माहिती असते, पण आमच्याकडे याला रोडगे सुद्धा म्हणतात. कारण की बिट्टी ही तळलेली असते आणि हे जे रोडगे असतात हे बऱ्याच वेळा जी आपली गवऱ्या असतात त्यावर करतात किंवा असे तेलामध्ये पण फ्राय करतात. तर तुम्ही अशी बिट्टी किंवा रोडगे नक्की ट्राय करून बघा. याला तेलही कमी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळही वाचतो. तर मी आधी बिट्ट्यांचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडंसं मीठ, त्यानंतर थोडंसं तेल आणि टाकला आहे थोडासा ओवा, तोही क्रश करून टाकला आहे. आणि यामुळे काय होतं, की आपली बिट्टी जी आहे ती मस्त मऊ आणि रुचकर लागते. तर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा. आणि आता बघूया आपण आपली बिट्टी किती छान आणि मस्त होते तर. ओवा टाकून झाल्यावर यात मी थोडंसं टाकलं आहे सोडा आणि तीळ. सोडा आणि तीळमुळे काय होते, आपली बिट्टी खुसखुशीत होते आणि हे जे बिट्टीचं पीठ आहे, हे मस्त असं छान असं हाताने रगडून भिजवायचं. त्यामुळे काय होतं, आपली बिट्टी जी आहे ती आतून मऊ होते आणि गोळा जो आहे तो थोडासा कडकच भिजवा. कणकीसारखा सैल नको. आणि जेव्हाही तुम्ही बिट्ट्या कराल, तर या बिट्टीला वेळही कमी लागतो आणि त्यासोबत मेन म्हणजे हिला तेलही कमी लागते. जर तुम्ही बिट्ट्या करत असाल, तर आपल्याला बिट्टी पहिला आधी करावी लागते, नंतर ती वाफवावी लागते आणि मग तळावी लागते. तर इथं तसं न करता तुम्ही डायरेक्ट हव्या त्या आकारामध्ये इथं जे रोडगे आहे ते करू शकता. आमच्याकडे याला रोडगे म्हणतात. तर छोट्या आकारामध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या साईजमध्ये छोटे-छोटे असे मस्त बिट्ट्या करायच्या ह्या आणि छान तेलामध्ये सोडायच्या. याला फक्त थोडंसं टाकताना तेल जास्त लागतं. पण आपण जे यूज करतो बिट्ट्यामध्ये तेल, ते नंतर आपण यूजही करू शकतो. तर इथं तुम्ही हव्या त्या आकारात आणि मस्त छोट्या-छोट्या अशा बिट्ट्या तयार करू शकता. आणि व्हायला पण याला जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात ह्या बिट्ट्या रेडी होतात. जर तुमच्याकडे अशी मोठी कढई असेल, तर इथं एकाच याच्यामध्ये आपल्या 5-6 बिट्ट्या रेडी होतात आणि वेळ कमी असल्यामुळे आपल्या बिट्ट्या अगदी पटकन रेडी होऊन जातात. आता इथं जो कबीर आहे तो स्कूलमधून आला आणि मम्मा काय करते हे त्याला नेहमी बघायचं असते. तो आल्याबरोबर तो ड्रेस कशी चेंज कापू करून त्याला पिट्टी? पहिले जी गरम आहे बिट्टी ना? असते ती त्यालाच द्यावी लागते. कारण की देवानंतर याचाच नंबर लागतो माझ्याकडे. आणि जो तोपर्यंत खात नाही, तोपर्यंत आपण दुसरं काम करूच शकत नाही. तर आता माझ्या अर्ध्या बिट्ट्या राहिल्या होत्या, त्या मी करून घेतल्या आणि खरंच आपण नेहमी तळलेले खातो त्यापेक्षा या कमी वेळात आणि पटकन होणाऱ्या बिट्ट्या नक्की करून पहा. आणि त्या आतून पण खूप छान होतात आणि ज्या कलर तुम्ही पाहू शकत असाल, कलर पण खूप छान आलेला आहे. आणि जी बिट्टी आहे ती मस्त अशी तिला पदर पण सुटले. तर तुम्ही पाहू शकत असाल, ही बिट्टी वरतून जरी कडक दिसत असली, तरी आतून खूप नरम आणि खाण्यासाठी एकदम खुसखुशीत लागते. तर तुमच्या वेळेची पण बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटात तेलही जात नाही. तर आमच्याकडे रोडग्यांसोबत किंवा बिट्ट्यांसोबत मस्त असं वरण फोडणीचं आणि वांग्याची भाजी करतात. विदर्भामध्येच तर स्पेशल बिट्टी जर असेल, तर वांग्याची भाजी आणि मस्त त्यासोबत फोडणीचं वरण नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता इथं माझ्या सगळ्या बिट्ट्या म्हणजे रेडी झालेल्या आहे आणि तुम्ही कलर बघा किती छान त्याला आलेला आहे. आणि इथं वरणाची रेसिपी मी म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे मी वरणाची जी रेसिपी आहे, ती इथं माझ्याकडनं पूर्ण मला टाकता नाही आली. कारण की मध्येच मग कस्टमर आले होते पासपोर्टचं. त्यामुळे जेवढं माझ्याकडनं झालं तेवढाच मी तुमच्यासोबत हा इथं व्हिडिओ शेअर केला आहे. आणि मस्त आंबट गोड टमाट्याचं वरण मी इथं केलं आणि त्यासोबतच मस्त म्हणजे जे आहे फोडणीचं वरण ते यांना हवं होतं. म्हणजे माझ्या मिस्टरांना फोडणीचं वरण आवडतं बिट्ट्यांसोबत आणि वांग्याची भाजी आणि कबीरसाठी फिक्कं वरण. तर घरात जरी 4 जरी माणसं असले, तरी प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला वेगवेगळं खायचं असतं. सगळे म्हणतात, "तुला काहीच काम असतं, 4च तर मेंबर आहे." पण वेळ हा सारखाच लागतो. फक्त क्वांटिटी कमी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुमच्या मागे मुलं असतील आणि तुम्ही जर बिझनेस करत असाल, तर खरंच सांगते मैत्रिणींनो, वेळ हा सारखाच लागतो. फक्त क्वांटिटी कमी असते. कारण की भांडेही तेवढेच निघतात आणि कामही तेवढंच असतं. फक्त म्हणणाऱ्याला वाटतं ही दिवसभर हिला काय काम असतं. तर इथं माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला आहे आणि गॅस तेवढा पुसायचाच बाकी राहिला आहे. तरी मी तुम्हाला छोटंसं माझं दाखवते आहे, की आजचा फक्त हा 4च लोकांसाठी स्वयंपाक होता केलेला. तरी छोटीशी म्हणजे थोडीशी वांग्याची भाजी, थोडंसं वरण, फिक्कं वरण, त्यानंतर तिखट वरण आणि बिट्ट्या. आणि आमच्या कबीरचा आता बिट्टी खाऊन झाल्यानंतर आल्याबरोबर कबीरला अभ्यास करायचा असतो आणि त्याचं तुम्ही अक्षर पाहू शकता किती सुंदर आहे. आणि कबीर मस्त लिहितो आणि खरंच आपण आपल्या मुलांना जर सवयी लावल्या, तर खरंच मुलं कुठल्याही परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टी फॉलो पण करतात. तर इथे कबीर खूप छान
1, 2, 3, 4 लिहितो आहे. त्याचं रायटिंग बघा किती सुंदर आहे. तर अशाच व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि ही बिट्टी नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय.